मुंब्रा रेल्वे स्थानकावर झालेल्या अपघातानंतर जखमी प्रवाशांवर कळवा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान तातडीने खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के रुग्णांची विचारपूस करण्याकरता कळवा रुग्णालयात गेले आहेत। यावेळी त्यांनी रुग्णांची विचारपूस केलेली आहे। खासदार श्रीकांत शिंदे आणि खासदार नरेश म्हस्के हे तातडीने त्यांनी शिवाजी रुग्णालय गाठलंय। कळव्याचं शिवाजी रुग्णालय सगळ्या जखमींची त्यांनी विचारपूस केलेली आहे। आपल्याला श्रीकांत शिंदे दृश्यांमध्ये दिसत बोलतायत। प्रोजेक्ट्स वहाँ पर बनने से लोग वहाँ पर रहने जा रहे हैं, कम दाम में वहाँ पर मकान मिल रहा है, तो ऐसी परिस्थिति में लोग वहाँ पर बढ़ते ही जाने वाले हैं। तो सर्विसेज ऑगमेंटेशन करना भी बहुत ज़रूरी है। इसके ऊपर हमने कंटिन्यूसली फॉलोअप इसके ऊपर रखा है। तो मेरा रेलवे प्रशासन रेलवे मंत्री जी से भी दरख्वास्त है कि ज़्यादा से ज़्यादा सर्विसेज स्पेशल इनिशिएटिव कर इस रूट की सभी सर्विसेज बढ़ाई जाए। जो 12 बोगीज़ की ट्रेन्स है उसको 15 बोगी किए जाए, जिससे ज़्यादा लोग उसको उसके अंदर अकोमोडेट किए जा सकें। दीवा से CSMT की लोकल चालू की जाए, इस प्रकार की मांग है। दीवा से CST, दीवा में पहले फास्ट लोकल की मांग थी, फास्ट लोकल दीवा में रुकने लगी, तो अभी लोगों की मांग है कि दीवा से CST। तो ये मांग भी हमने रेलवे मंत्री जी के पास रखी है। तो जल्द से जल्द ये भी कैसे पूरी होगी इसके ऊपर हम लोग काम कर रहे हैं, जिससे और राहत दीवा हो और आजू बाजू के लोग उनको। एक महत्त्वाची बातमी, याच रेल्वे अपघातासंदर्भातली बातमी। विकी बाबासाहेब मुख्यात या पोलीस कर्मचाऱ्याचा या रेल्वे अपघातात मृत्यू झालेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, जो रेल्वे अपघात झाला मुंब्रा इथं लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू झाला, तिथे एका पोलिसाचाही मृत्यू झालेला आहे। ठाणे रेल्वे पोलीस 34 वर्षाचा विकी बाबासाहेब मुख्यात GRP स्टाफ होता, त्याचा मृत्यू झालेला आहे अशी माहिती मिळते आहे। अत्यंत धक्कादायक माहिती। एकूण 6 प्रवाशांचा मृत्यू झालाय, त्यामध्ये 34 वर्षाचा विकी बाबासाहेब मुख्यात हा GRP स्टाफ होता, त्याचाही मृत्यू झालेला आहे। 6-7 जणांपैकी जे मृत झालेले आहेत त्यांच्यापैकी फक्त 1 ते 2 जणांची ओळख पटलेली आहे। त्यामध्ये एक 34 वर्षाचा पोलीस होता, जो GRP स्टाफ होता, त्याचं नाव होतं विकी बाबासाहेब मुख्यात, त्याचाही मृत्यू झालेला आहे। रेल्वेमधून एकूण 8 ते 9 प्रवासी ट्रॅकवर पडले आणि त्यातल्या 6 प्रवाशांचा मृत्यू झाला। काहीच जणांची अजून ओळख पटलेली आहे, अजून संपूर्ण माहिती समोर यायची आहे, काही अधिकृत गोष्टी सुद्धा समोर यायच्या आहेत, सगळ्या मृतांची नावं समोर यायची आहेत, पण त्यातल्या एकाचं नाव समोर आलंय। आमचे प्रतिनिधी प्रेम मोरे यांना अधिक विचारूया। प्रेम, काय नेमकं कळतंय? ठाणे रेल्वे पोलीस मध्ये कार्यरत असणारे विक्की बाबासाहेब मुख्यात यांचा जो आहे या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। ते कल्याणहून ठाण्याच्या दिशेने येत होते। काल रविवार असल्यामुळे जे आहे ते त्यांच्या मित्रपरिवारांसोबत एका नातेवाईकाच्या घरी गेले होते। तिकडनंच ते जे आहेत कामावर म्हणजे ठाणे रेल्वे पोलीस या स्थानकात जे आहेत ते कामावर जात असताना हा अपघात घडला आणि ह्या मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान जे आहेत पुढून रेल्वे मधून पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। अजून सगळ्यांची नावं प्रेम ठीक आहे तसा तर फक्त पायाचं ऑपरेशन करायला लागलं तात्काळ। ते हा जो अपघात झाला, हा अपघात म्हणजे काही नवीन नाहीये गोष्ट। हा मोठा जरी असला तरी असे अपघात रोजच होत असतात। का होतात हे अपघात असं वाटतं तुम्हाला? आता रेल्वेचा प्रवास तर मी मॅडम करत नाही, माझा जॉब तिकडे भिवंडीला, मी बाईकचा प्रवास करतो। रेल्वेत मी 10-15 वर्ष झालं रेल्वे का जात नाही, मी रेल्वेचा प्रवासच नाही, मला तिकडे रेल्वे नाही ना। ठीक आहे, मग त्यामुळे मला बाईकने प्रवास करतो मी। माझा भाऊ रोज जातो। नक्की, हे बाकीचे जे सगळे जण आहेत हे या रेल्वेनं प्रवास करणारे रोजचे प्रवासी आहेत। आजच्या अपघाताच्या वेळेला सुद्धा आज तुम्ही प्रवास करत होता, काय बघितलं, काय चित्र होतं? मग बघण्यासारखं चित्रच नव्हतं तिथं, कारण की ज्या कंडिशनला तिथं जी ट्रेन एक्सप्रेस समोरून जी आली ती पूर्ण ट्रेन घासत गेली।
त्याच्यामुळे दिव्यावरनं जेवढे लटकलेले प्रवासी होते ते दिव्या स्टॉपवर मुले चढतात, ते जेवढे बाहेर लटकलेले प्रवासी त्या ट्रेनमध्ये हे झाले. ते आम्ही पूर्ण दोरला असतानाच तो समोर माझ्या उभा होता आणि त्यांनी ज्यावेळेस जो खेचला गेला ट्रेनने, पूर्ण पायाचा त्याचा पूर्ण येऊन गेला, तुकडे तुकडे होऊन गेले. आणि त्याच्यासोबत एक दुसरा पोरगा होता, त्यांनी धरून जर ठेवला नसता तोही पडला असता, पण तो त्याच्या ताकदीमुळे वाचलाच. हे असे अपघात का घडतात? आता रेल्वे प्रशासन म्हणते लोकांनी लटकायला नाही पाहिजे. लटकायला नाही पाहिजे, मग त्या प्रकारे रेल्वेने पण सुविधा दिल्या पाहिजेत आणि डोर क्लोज केले पाहिजे. एक आम्ही काय करणार? कामामध्ये नहीं गेलो तर आम्हाला छुट्टी लागणार डायरेक्ट. हिंदी में बोलूँ आपको? हाँ चले. अगर काम पे नहीं गए तो छुट्टी हो जाएगा. तो हम लोग को 1 घंटे में एक ट्रेन है, कसारा से हम लोग अप डाउन करते हैं बॉम्बे, तो उसमें क्या कर सकते हैं हम लोग? आज जब ये हादसा हुआ तब आपने क्या दृश्य देखा? रेलवे प्रशासन कहती है कि लोग जो है वो ओवर क्राउडिंग करते हैं, उसकी वजह से ऐसी दुर्घटनाएं होती हैं. मैम ये क्या होता है मालूम है, अभी जैसे हम लोग की जो ट्रेन है वो दीवा स्टेशन पे रुकती है, तो दीवा स्टेशन पे ये इशू है कि दीवा की पब्लिक चढ़ती है, तो बाद में जो उसके बाद वाला स्टेशन है थाने में उतरने नहीं मिलता है, तो पब्लिक क्या करती है, उनको अंदर पुश करती है और वो थोड़ा आगे जाती है. तो आगे जाने के बाद में उनको ज़रा भी आगे पीछे होने नहीं मिलता है, तो उसमें क्या होता है वो थोड़ा से बाहर हो जाते हैं. तो उस कंडीशन में वो थोड़ा से बाहर थे, जितनों का एक्सीडेंट हुआ वो थोड़े बाहर थे. तो और ट्रेन जो आई चंद सेकंड के अंदर हम लोग को मालूम भी नहीं पड़ा, हम लोग तो अंदर बैठे हुए थे, बट इतने ज़ोर से आवाज़ आया और इतना ज़ोर से पूरा घिसते हुए गई, जो कि होना नहीं चाहिए. इतना गैप होता है क्योंकि अपना 600 कुछ 1 मीटर का डिस्टेंस दोनों ट्रेन के बीच में मेंटेन होना चाहिए, बट वो हुआ नहीं है. उसमें तो रेलवे वालों का इशू है, उन्होंने प्रॉपर. मला सांगा की अशी घटना ही मुळात घडतेच का? या आजूबाजूच्या लोकांनी, नागरिकांनी अनेक वेळा, प्रवाशांनी अनेक वेळा तक्रारी सुद्धा केलेल्या होत्या की हे असं या ठिकाणी होऊ शकतं, त्या ठिकाणी टर्न आहे, सिग्नल आहे आणि तिथे असं होऊ शकतं असं त्यांनी तक्रार केलेली होती. तक्रार करून सुद्धा पाठपुरावा काही झालेला नाही त्या गोष्टीचा. आणि ह्याच्या अगोदर 3 महिन्यापूर्वी मुंबईला त्या टर्निंगमुळे 2-3 जण पडले होते, पण ते प्लॅटफॉर्मवरती पडले, ते देवाच्या वचन ते वाचले. ते ह्या गोष्टी आहेत त्या लोकांनी समजलं नाही आहे आणि त्या टायमाला पण त्यांचे आश्वासनं होते की आम्ही करू. ते कप जर का त्या लोकांनी वाढवला ते ॲक्सिडेंट होणं गरजेचं नाही. प्रत्येक टर्निंगला तुम्ही बघतात ना, आपण स्वतः 4 व्हीलर चालवतो, 2 व्हीलर चालवतो, टर्निंगला आपण गाडी स्लो करतो. तू ट्रेन चालवतो ह्याचा अर्थ हे नाही की बाबा तुला कट नाही किंवा काय नाही. त्या कारणास्तव ते ट्रेनला स्पीड कमी असते, कधी जास्ती असते, त्यामुळे पुरा लोड येतो. आणि ह्या लोकांनी लांबच्या ट्रेनला होल्ड दिला, छोटे छोटे स्थानकाला, जसं दिवा झालं, मुंब्रा झालं, कलवा झालं. लांबच्या ट्रेनला जसं खोपोली झालं, कर्जत झालं, कसारा झालं, ह्या ट्रेनला ह्या लोकांनी स्थानकाला स्टॉप दिलेला आहे. ह्या लोकांनी कल्याण ट्रेनला स्टॉप दिलेला नाही. आणि ज्या ट्रेन येतात ते 1-1 तासानंतर येतात, ते लेट कारणामुळे असल्यामुळे ते लोक आसनगावपल्ली ट्रेन काढणार, ती करणार. आणि लटकायला कोणाला शौक नाही आहे. प्रशासनाने हे एक डॉक्युमेंट ठेवावं, लटकायला आम्हाला शौक नाही. जे तुम्ही बोलतात की लटकायचा कोणाला शौक नाही आहे. तुम्ही वेळेत सुविधा द्या, वेळेत पब्लिक जाईल. तुम्ही फक्त 10 ते 15 मिनटं बोलता, 10 ते 15 मिनटामध्ये त्या व्यक्तीचं एक सुट्टी होते, 3 लेट मार्क एक सुट्टी असते. कोणाला माहिती आहे का? तुमचं नाही कापत. जे प्रायव्हेटमध्ये काम करतात, जे हातावरती काम करतात ना, त्यांचं कट होतं, तुमचं नाही कट होत. का तुम्ही सरकारामध्ये, तुम्ही सरकारी जॉब करतात. जे आमच्यासारखे जे प्रायव्हेटमध्ये काम करतात, 3 लेट मार्क एक सुट्टी, त्याला जिम्मेदार कोण? रोज तुमची ट्रेन लेट होणार, रोज आम्ही सुट्ट्या करणार का? आम्हाला लटकायचा काही शौक नाही आहे. प्रशासनालाही सांगतो आणि प्रशासनाला बोलण्यापेक्षा रेल्वे प्रवासाला सांगतो मी. आणि जे रेल्वेवाले बघतात ते, जे सिनियर आहेत, जे दिल्लीहून बघतात ते, त्यांना माझं कारण तेच आहे की बाबा ही सुविधा आम्हाला सुरळीत करून द्या. नक्की आपण पाहतोय की हे सगळे झालंय, त्यांना काहीतरी लक्ष द्या, असं काहीतरी सांगायला पाहिजे ना. मला सांगा की आता ज्यांचा अपघात झाला, या अपघातामध्ये 10 जण आता जखमी झाले असं कळतंय की एकाचा मृत्यू झालेला आहे. काय तुमची मागणी आहे? तुमचा भाऊ सुद्धा त्या जखमींमध्ये आहे. आपल्या एवढं त्यांची ट्रीटमेंट लवकरात लवकर चालू करावी. डॉक्टर लवकरात लवकर चालू, जे काय उपचार होतील ते करावे अशी आमची विनंती आहे. मोफत करावे, मोफत करा किंवा काय पण करा, पण त्यांची ट्रीटमेंट झाली. आता त्याचा पायाचं ऑपरेशन अर्जंट आहे, त्याचं अर्जंट ऑपरेशन आहे, तो त्यांनी लवकरात लवकर करावा. जेवढे दिवस लावतील तेवढे त्याला त्रास जास्त होणार आहे. बरोबर. आपला एवढा का त्याचं जो ऑपरेशन आहे आता माझ्या भावाचा, लोकांचं तर मी बघितलं नाही किती पेशंट, मी माझ्याच भावाला बघणार. पण जो झाला आता ॲक्सिडेंट त्याचा ते उपचार ते तात्काळ केलं तरच त्याला लवकर आराम मिळेल त्याला. नक्की आपण पाहतोय की नातेवाईक एवढीच आपली विनंती आहे. जे पण प्रशासनाकडे विनंती आहे
का जे पेशंट झालं त्यांना तात्काळ उपचार चालू करा. नक्की आपण पाहतोय की हे रुग्णाचं नातेवाईक आहे, ज्यांचं स्पष्ट म्हणणं आहे की जे आता या अपघातामध्ये जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर तातडीनं उपचार करण्यात यावे. या रुग्णालयावर लोड जास्ती आहे हे माहिती जरी असलं तरी सुद्धा तातडीनं उपचार सुरू केले तर जे जखमी आहेत त्यांना योग्य वेळेत उपचार मिळाले तर त्यांचे त्रास कमी होतील. अपघात दुर्दैवी आहेच, परंतु त्याचे कारणं जी आहेत ती सुद्धा शोधली गेली पाहिजे आणि तातडीनं त्यावर उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे. व्हिडिओ सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आमच्या प्रतिनिधी प्रणाली या मृतांच्या आणि जखमींच्या नातेवाईकांशी बोलत होत्या. काही नावं समोर येत आहेत, त्यातलं एक नाव समोर आलंय जो ठाण्यामध्ये GRP मध्ये काम करत होता, पोलीस होता. त्याचाही मृत्यू झाला. 34 वर्षांचा होता तो. एकूण 8 ते 9 जण खाली पडले आणि त्यातले काही जखमी आहेत. 6 जणांचा मृत्यू झालेला आहे. जे ट्रेनमधून पडले त्यांचीही संख्या वाढू शकते आणि मृतांचीही संख्या वाढू शकते असं कळतंय. अजून सुद्धा स्पष्टता येत नाहीये. दोन्ही लोकलचे प्रवासी एकमेकांना धडकले, त्यांचा धक्का लागला आणि त्या जर्कमुळे CSMTकडे जाणाऱ्या फास्ट ट्रेनवर जे फुटबोर्डवरून प्रवास करणारे प्रवासी होते, महिला आणि पुरुष, ते रेल्वे ट्रॅकवर पडले. आता असं कळतंय की 4 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे.